23 जानेवारी शुक्रवारी रोजी आहे वसंत पंचमी। हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला येत असतो। या दिवशी विद्या, बुद्धी, कला, वाणी आणि संगीताची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते। तसेच वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत केले जाते। हा दिवस विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, कलाकारांसाठी आणि ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो। मग वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे, चला जाणून घेऊया। नंबर 1, सकाळी लवकर उठून स्नान करावं। या दिवशी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान करणं उत्तम मानलं जातं। स्नानानंतर पिवळे किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग माता सरस्वतीला प्रिय मानला गेलाय। त्यानंतर साध्या घरगुती पद्धतीने माता सरस्वतीची पूजा करावी, जसे पाटावर किंवा चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं। त्यानंतर पिवळी फुलं, पिवळे चंदन, हळद, कुंकू, अक्षता मातेला अर्पण कराव्या। पुस्तक, पेन, वाद्य देवीच्या समोर ठेवावे आणि त्याची पूजा करावी। त्याचबरोबर प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये केशरी रंगाचा भात, बेसन लाडू, मालपुआ, हलवा, दही भात यांसारखे नैवेद्य दाखवावे। पूजेच्या दरम्यान ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा। पूजा झाल्यावर आपण सरस्वती वंदना म्हणून 108 वेळा सरस्वती मंत्राचा जप करावा, किंवा जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा आपण जप करू शकता। त्यानंतर सरस्वती मातेची आरती करावी। पूजेनंतर सर्वांना प्रसाद वाटावा। वसंत पंचमीचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष म्हणजे आपली पुस्तकं देवीच्या चरणाशी ठेवून प्रार्थना करावी। नवीन अभ्यास किंवा नवीन कला जसे संगीत शिकण्यासाठी आपण सुरुवात करू शकता, कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवसापासून आपण कोणत्याही नवीन कला शिकण्यास सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं। एवढंच नाही तर इतर शुभ कार्य सुद्धा आपण या दिवशी करू शकता, ते म्हणजे पिवळ्या रंगाची वस्त्र, पुस्तकं, स्टेशनरी गरजू व्यक्तींना दान करावी। पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं, यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते असंही मानलं जातं। शिवाय या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करावं। सकारात्मक संकल्प घ्यावा आणि नकारात्मक विचार या दिवशी करणं टाळावं। विशेष लाभासाठी आपण या दिवशी काही उपाय सुद्धा करू शकता। आईने मुलांसाठी देवी समोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करून प्रार्थना करावी। शिवाय नवीन व्यवसाय, शिक्षण सुरू करण्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम मानला जातो। विशेषतः या दिवशी आईने मुलांसाठी कोणते उपाय करायला पाहिजेत याची माहिती तुम्हाला हवी असेल तर या संबंधित एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल, किंवा त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। आता वसंत पंचमीच्या दिवशी काय करू नये, तर या दिवशी काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालू नये। बिना स्नान करून अन्न ग्रहण अजिबात करू नये। स्नान केल्यानंतरच जेवण